असतं की मुलांना जे आवडत असतं त्याच्यामध्येच मुलांनी करिअर केलं पाहिजे. नमस्कार. आज आपल्यासोबत एक खास व्यक्ती आहे, माझी आई. नमस्कार. मी सुवर्णा प्रमोद पाटील. तुझ्याबद्दल काही सांग. मी 25 ते 26 वर्षापासून फायनान्शियल कन्सल्टंट मध्ये आणि रिअल इस्टेट मध्ये काम करत आहे. त्याचबरोबर हेल्थ इन्शुरन्स मध्ये पण काम करते. आणि माझं लहानपण हे पंचवटीमध्येच गेलेलं आहे. मी लहानपणी श्रीराम विद्यालय स्कूलमध्ये शिकत होते. माझ्या म्हणजे माहेरी माझे 5 भाऊ बहीण, माझ्या 5 बहिणी आणि 1 भाऊ आणि आई वडील असा आमचा परिवार होता. अशी कोणती कला किंवा स्किल होती, जी तुम्हाला शिकायची होती पण राहून गेली? बालपणी मला चित्रकलेची खूप आवड होती, परंतु काही कारणास्तव माझी ती चित्रकला आपल्या म्हणतो ना ती उपजत म्हणजे तो उपजत गुण होता, परंतु त्याला वाव मिळाला नाही. आत्ता तुम्ही कोणती कला जोपासताय का, जी तुमची बालपणीत राहून गेलेली होती? मी आता सध्या माझं सिंगिंगचा क्लास सुरू केलेला आहे. तसं तर म्हणजे बऱ्यापैकी मला जे जे माझ्या लाईफमध्ये करायचं राहून गेलंय त्या सगळ्याच कला मी आता सुरुवात केलेली आहे जोपासायला. डान्सिंग आहे ते पण आता काही दिवसात सुरू करणार आहे. सिंगिंग आहे ते चालू केलेले ऑलमोस्ट, म्हणजे त्याचे कार्यक्रम वगैरे सुद्धा आमचे होतात. आता मी जे फिल्म मेकिंगचा करिअर चूज केलं त्याबद्दल तुला काय वाटतं? सैनी जे करिअर निवडलंय ते डिफरंट करिअर आहे. त्यामुळे मलाही त्याच्यामध्ये वेगळं हे वाटलं. तर माझी मोठी मुलगी तृप्ती, जी सीके डिझायनिंग क्लासेसमध्येच क्लास केलेला होता तिने, तिने पण डिझायनिंगमध्येच करिअर केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला त्या त्या फील्डचं म्हणण्यापेक्षा की डिझायनिंगमध्ये आपलं खूप छान प्रकारे करिअर होऊ शकतं याची आयडिया ऑलरेडी होती. म्हणजे तृप्तीला ते नॉलेज असल्यामुळे मग सईला तिने जास्त सपोर्ट केला आणि त्याचबरोबर मी सुद्धा केला. कारण कसं असतं की मुलांना जे आवडत असतं त्याच्यामध्येच मुलांनी करिअर केलं पाहिजे. आपण बळजबरी त्यांना काही दुसऱ्या क्षेत्रात टाकण्याचा प्रयत्न केला तर ते मुलं यशस्वी होतीलच असं नसतं. पण त्यांना जे पहिल्यापासून आवडत असतं त्यातच त्यांनी जर करिअर केलं तर ते मनापासून त्या गोष्टी करत असतात. म्हणून मी सईला सपोर्ट केला की चालेल कर तू हे. आणि यात असं होतं की जेव्हा आपल्या आवडीनुसार आपण चित्र निवडत असतो त्याच्यामध्ये मुलं एक मन लावून काम करत असतात. आणि सईला लहानपणापासूनच फोटो क्लिक करण्याची आवड होती. पण तिची ती आवड ही जोपासत गेली, वाढत गेली. त्याच्यानंतर त्यांनी हळूहळू त्या गोष्टीमध्ये एडिटिंग करणे किंवा त्यामध्ये अजून काही वेगवेगळ्या टेक्निक ती शोधून काढत ती त्याच्यामध्ये यशस्वीरित्या पुढे पुढे चालत होती. मग मलाही वाटलं की ठीक आहे, सई जर इतकं मनापासून या करिअर म्हणजे मनापासून ही काम करते तर आपण का सपोर्ट करू नये. फर्स्ट टाइम मला थोडं वाटलं होतं की अरे कसं होईल काय, पण मी जेव्हा भट सर आणि भट मॅडमशी या विषयावरती बोलली तर त्या बोलल्या की हे करिअर थोडं वेगळं आहे. तर नक्कीच हे करिअर माझ्या सईसाठी चांगलं असेल. म्हणून तिने हे क्षेत्र निवडलेलं एकदम चांगलं आहे असं मला वाटतं. जर तुला टाइम ट्रॅव्हलची संधी मिळाली तर तू कोणत्या काळात जाण्याचं प्रिफर करशील? मी माझ्या 18 ते 19व्या वर्षाच्या टाइम ट्रॅव्हलमध्ये जाण्याचं प्रेफर करेन. कारण की मला त्यावेळेला माझं शिक्षण पूर्ण करायचं होतं. पण काही कारणास्तव म्हणतात ना त्या काळात मुलींचं 18 ते 19व्या वर्षी लग्न करून दिलं जायचं. मला ते करून म्हणजे त्या टाईमच्या ह्याच्यात जाऊन मला माझं शिक्षण पूर्ण करून मला माझ्या लाईफमध्ये जे अचीव करायचं होतं ते मी केलं असतं. आता जर मला तो चान्स मिळाला असता तर. जर तुला परत एकदा करिअर निवडायची संधी मिळाली तर तू कोणतं करिअर निवडशील? जर मला पुन्हा एकदा करिअर निवडायची जर संधी मिळाली तर मी एक माझं स्वतःचं एक हॉटेल टाकण्याचं माझं हे राहणार की माझं एक फक्त लेडीज, त्यामध्ये लेडीज स्टाफ राहणार. पूर्ण लेडीजच्या अंडरमध्ये तो पूर्ण हॉटेल चालणार.
फक्त लेडीज तिथे सगळ्या गोष्टी करतील, हे माझं स्वप्न असेल. किंवा मी परत कुठून नाही तर ते करिअर चूज करेल. तुझ्या पहिल्या पगारातून जे तुला इन्कम भेटलं त्याचं तू काय केलं? 2002 मध्ये माझा पहिला कमिशनचा चेक आला होता. तो होता 30,000चा. तर त्यावेळेला मी माझ्या आई वडिलांना आणि माझ्या सासू सासऱ्यांना चौघांनाही कपडे घेतले होते. तो आनंद माझ्यासाठी खूप मोठा होता, कारण मी माझ्या स्वतःच्या कमाईतून माझ्या आई वडील आणि माझ्या सासू सासऱ्यांसाठी मी काहीतरी घेतली होती. याचा आनंद खूप मोठा होता माझ्यासाठी. तू या करिअरची निवड कशी काय केली? म्हणजे सईच्या पप्पांनी हे त्यांचे एक मित्र होते, बलविंदर सिंग चौधरी. तर ते LIC ऑफिसमध्ये DO म्हणून काम करत होते. ही अपॉर्च्युनिटी माझ्या म्हणजे सईच्या काकांसाठी आलेली होती. पण काही कारणास्तव ते नाही बोलले. पण मला आवड होती म्हणून मी त्यांना म्हटलं का मी करते. म्हणून मग मी या क्षेत्रामध्ये ऑटोमॅटिकली आले. कामाच्या ठिकाणाचा असा कोणता क्षण आहे जो विचार करून तुला अभिमान वाटतो? मला अभिमान वाटतो की मी एका एका कुटुंबाची त्या म्हणजे म्हणतो ना, आम्ही मदत करतो की कुटुंबामध्ये जाऊन त्यांना व्यवस्थितरित्या गाईड करून आम्ही त्यांची एक अदृश्यपणे मदत करत असतो. याचा मला भरपूर आनंद होतो. आणि याच्यातून आम्हाला ज्या काही आम्हाला ट्रॉफीज वगैरे मिळतात, याच्यामुळे जो आमचा सन्मान होतो, त्याच्यामुळे मला खूप अभिमान वाटतो की मी चांगले क्षेत्र निवडलेले आहे. LICचं चालू असताना पण तू रिअल इस्टेटचं कसं काय चालू केलं? रिअल इस्टेटमध्ये पण म्हणजे मी जेव्हा मार्केटमध्ये फिरते किंवा घराघरामध्ये जाऊन काही गोष्टींचं मार्गदर्शन लोकांना करत असते, तेव्हा काही लोकांच्या रिक्वायरमेंट येत होत्या रिअल इस्टेटच्या बाबतीत, का हे इथे काही आहे का, काही आहे का. मग विचार आला मनामध्ये की अरे आपणही या क्षेत्रामध्ये उतरून बघूया. तर मी या क्षेत्रात उतरल्यानंतर मला छान म्हणजे यश मिळायला लागलं. मग मी ते क्षेत्र पण कंटिन्यू केलं. जर तुला एखादी सुपर पॉवर भेटली तर ती कोणती असेल? मी लोकांच्या मनात काय चालू आहे, म्हणजे लोकांना कुठल्या अडचणी येतात रेग्युलर जीवनामध्ये, त्या ते काय फेस करत असतात याचा जर मला उलगडा झाला तर मी त्यांना मदत करेल. म्हणजे त्यांना त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदत करू शकेल. ही मला सुपर पॉवर मिळाली तर मी करू शकते. थँक्यू. थँक्यू.